जोपर्यंत भीमाबाईच्या आत्म्यापासून मुक्ती मिळत नाही कुठं बी जाणार नाही। भीमाबाईच्या आत्म्यापासून मुक्त करा, मुक्ती द्या, मुक्ती द्या, भीमाबाईच्या आत्म्यापासून मुक्त करा, मुक्ती द्या, मुक्ती द्या। भाऊ, भाऊ, मला वाटतंय की आपण ही जागा सोडून दुसरीकडे जायला हवं, नाहीतर ही लोक असाच वहिनीच्या मरणाचा खेळ करत राहतील, पोरांसमोर रोज त्यांच्या आईला मारतील आणि आपल्या पोरांची हिम्मत नाहीशी करतील। माहिती आहे मला, नव्या जागेवर नव्या प्रकारचे संघर्ष करायला लागतील, पण पोरांसमोर असं आहे रोज रोज त्यांच्या आईचा आत्मा, आईचं भूत, या समध्या नाटकांपासून तर सुटका होईल ना। जिथं आपण घर घेतलंय तिथे कुठल्याच प्रकारचा त्रास नाही आहे। वेगवेगळ्या धर्माची लोक तिथं राहतात आणि मोठी गोष्ट ही आहे की तिथं स्पृश्य अस्पृश्य नाही मानत। हे घर दिसतंय ना, तिथंच आपण राहणार आहोत। भीमाबाई, काय विचार करती आहेस? बसा। काय नाही, बस असंच विचार करत होती म्या। किती भटकत राहिलो आपण एक चांगलं आयुष्य मिळवण्यासाठी। चांगलं म्हणजे माझा नवरा, माझी पोरं, माझं कुटुंब समद हाय माझ्याकडं। आता मला काही बी नग, बस माझी एवढीच इच्छा आहे, या समाजानं कमीत कमी आपल्यासनी माणूस तरी समजावं। याच इच्छेपायी किती किती जागा सोडून भटकत राहिलो आपण। महूने भीमाच्या जन्माचा आनंद तर दिला आपल्याला, पर शेवटी तर त्यानं बी दुःखच दिलं। दुःखाच्या संगतीनं ते बी सोडलं। मग दापोलीत कसं तरी 2 वर्ष काढलं, मग तिथून बी निघावं लागलं। आता हे सातारा, मी तर साताऱ्याला येतच विचार केला, मी इथून कुठं बी नाही जाणार, इथंच राहणार। ही जागा बरी वाईट कशी बी असो, मी या जागेसनी चांगली अन सुख देणारी बनवल। कुठंच नाही जाणार, म्या इथंच राहणार। आपण ह्यो सातारा सोडून कुठं बी नाही जायचं। म्हणूनच भीमाबाई शेवटच्या श्वासापर्यंत इथंच राहिली। मीरा, तुला तर ठावच आहे, या घराला प्रत्येक वस्तूंनी तिनं सजवलं, वाढवलं होतं, सांभाळलं होतं। हे समद घर तिनंच वसवलेलं आहे। जर या जागेसनी मी सोडून निघून गेलो तर असं वाटेल की भीमाबाईशी मी प्रत्येक नातं तोडून जातो आहे। या घरात माझ्या न भीमाबाईच्या
लय आठवणी दडलेल्या आहेत. लय आठवणी. रामजी, रामजी, शेठजी, तुम्ही समधी इथं? चंपाला कुठून तरी कळलंय इथे काहीतरी गोंधळ झालाय, म्हणून मी स्वतः आलोय. काय बी गोंधळ झाला नाही हाय. या रामजीच्या बायकोचा आत्मा आम्हाला त्रास देत आहे, म्हणून आम्ही यांना सांगत आहोत की आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करून घ्या, जसं महाराजांनी सांगितलं आहे. महाराज समज ठीक करणार. बघ रामजी, काका, तुम्ही माझ्या आईचं भूत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं का? हो. तुम्ही तिचा चेहरा स्पष्ट पाहिला? ती माझी आईच होती. आत्म्याला काय चेहरा असतो का? हे बघा रामजी, मला ठाव आहे की हे लोक तुमच्या बायकोच्या नावाने तुम्हाला त्रास देत आहेत, पर हे समजे शांत झाले पाहिजे म्हणून तुम्ही पूजा करा. पर यांच्या खोट्या गोष्टीसनी काय बी आधार नाही आहे. अहो, म्या नाही म्हणत की यांच्या गोष्टीसनी आधार आहे, पर महाराजांसाठी हे कोणत्या बी थराले जाऊ शकतात. आणि आता तुमचं कुटुंब, तुमचे पोरं, स्वतः तुम्ही कोणत्या भी आघाताले समोर जायच्या मानसिक अवस्थेत नाही. तुम्ही भी शांत राहा आणि यांना भी शांत करा. नाही, भीम नाही ऐकणार. रामजी, भीम नाही तर नाही. बाप, मुलं, कुटुंब हे तूच मला सांगत होतास ना. तूही जरा विचार कर. मुलाला न सांगता जर काही गोष्टी केल्याने शांती मिळत असेल तर पूजा करून घ्या ना. आणि तसही पूजापाठ करण्यात काय अडचण आहे? आम्ही असल्या कुठल्याच धर्माला नाही मानत जो आमासनी मनुष्य नाही मानत, जो आमासनी सन्मानाचं जगणं न देता पावलोपावली आम्हाला अपमानित करीत असतो. हा धर्माचा दोष नाहीये, लोकांचा दोष आहे. दोष लोकांचा नाही. या लोकांनी धर्मासनी नियंत्रणात आणलंय आणि ते आपलं नियंत्रण कायम ठेवण्यासाठी ते आम्हाला कमी लेखत असतात. त्यामुळं आम्ही अशा कोणत्या बी धर्माला मानत नाही आणि मानणार बी नाही. धर्माशिवाय माणूस जानवर होतो. पण हे लोक धर्माच्या नावावर आमासनी जनावरांपेक्षा खालचं समजतात. त्याचं काय? हे बघ रामजी, तुम्ही माझ्या आईचा आत्मा पाहिला होता का? वय पाहिलं. मध्यरात्री तलावाजवळ भीमाबाईच्या आत्म्याला बघितलं होतं आणि आम्ही खूप घाबरलो होतो. जा रे बाबा, जा जा, तुझं काम कर. काय भयानक होती ना ती. रामजी, मी तुझ्या दुःखाला समजू शकतो, पण आता या वेळेस तुझ्या गेलेल्या बायकोचं दुःख जास्त महत्वाचं आहे. तुला काय वाटतं? जर लोक म्हणतायत की तुझ्या बायकोची आत्मा भटकत आहे तर ती नेहमी भटकतच राहावी. खरं आहे की खोटं मला माहित नाही, पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार भीमाबाई भूत, पिशाच, प्रेत म्हणून फिरते आहे. तर तू कोणाकोणाला सांगत बसशील की हे सगळं खोटं आहे म्हणून? जर गावकरी म्हणत असतील की पूजापाठ करून तिच्या आत्म्याला मुक्ती मिळणार तर करण्यात काय हरकत आहे? ही महिला समजावेल रामजीला की महाराज आणि स्पृश्य समाजातील लोक जे म्हणतायत ते अगदी योग्य आहे. विचार करा रामजी, विचार करा. भीम, जेवढ्या लोकांशी मी बोललो आहे ना, ते समजे म्हणत आहेत की त्यांनी आत्मा पाहिलाय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळेला 2 लोकांनी वेगवेगळ्या जागी पाहिलं आहे. काय समजतच नाही आहे. कदाचित 2 माणसं मिळून समदेसने त्रास देत असतील
आपल्याला माहिती काढावी लागेल का ती दोन माणसं कोण आहेत. चल. हे बघा, जे भी कर आहे आम्ही ते देऊन देऊ. हे शेवटचे काही दिस जे माझ्या हातात राहिले हाय त्यासनी मी कसं घालू. हा ना आपली पोरांना तर तुम्हासनी सांभाळायचं आहे. शेठजी म्हणतायत भीमला सांगितल्याशिवाय मी त्यांच्या तऱ्हेनं भीमाबाईच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा पाठ करून घेतो. म्हणजे समदे शांत होतील. त्याच्याशिवाय दुसरा कंचा बी उपाय नाही माझ्याकडं. पर भीम, म्या बघून घेतो. भीमाबाईच्या आत्म्यापासून मुक्ती पाहिजे. सध्या मला हे संपून टाकायचं आहे. भीमाबाईच्या आत्म्यापासून मुक्ती पाहिजे. भीमाबाईच्या आत्म्यापासून मुक्ती पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं म्या करतो. काय? हा, पर या आत्म्याच्या शांतीच्या पूजेनंतर हे नाटक बंद केलं पाहिजे. आणि तुम्हासनी बी विश्वास करावा लागल की माझी भीमाबाई कोणासनी बी त्रास देत नाही आहे. वाय ठीक आहे. तुम्ही तिच्या आत्म्याच्या शांतीची पूजा करा, मग आत्माही नाही राहणार आणि आम्हाला त्रास बी नाही होणार. काय भावांनो? मग जावा, पूजेची तयारी करा. जिथं जसं जवा पूजा करायला सांगाल पूजा करू, आणि समध्या कुटुंबासोबत पूजा करू. नाही बाबा, आपण असं कधीच नाही करायचं. भीम, आज जा, नंतर बोलू आपण. नाही बाबा, बोलायचं काय त्यात. माझी आई जिवंत असताना नेहमी यांच्या ढोंगीपणामुळे त्रस्त आणि अपमानित होत राहिली, आणि आता मेल्यानंतर बी यांच्या ढोंगीपणामुळे अपमानित होईल ती. नाही बाबा, आपण ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पद्धतीनं आईच्या आत्म्यासाठी कोणती बी पूजा करायची नाही. मी म्हणलं ना, आज जा. पण बाबा, आज जा. मग जा आणि विचारा तुमच्या सर्वज्ञ महाराजासनी की कवा आणि काय करायचंय ते. चला भावांनो. महाराज जेव्हा सांगतील, जसं म्हणतील, आपण समदे पूजा करू. पण बाबा, ज्यांचा या गावकऱ्यांना त्रास होतोय ते दुसरंच कोणीतरी आहेत, जे आत्मा बनून फिरतायत. वय बाबा, आम्ही पत्ता लावला तर समजलं की एकाच वेळेला दोन लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आईचा आत्मा पाहिला. बाबा, आम्ही माहिती काढू का हे कोण करतय ते. त्यानं काय होईल, त्याचा शेवट हाच आहे. ते जे म्हणतायत ते त्यासनी करू दे. जर आपण त्यांच्या मनासारखं केलं नाही तर ती लोक रोज नवीन नाटक सुरू करतील, आणि म्या रोज आपला स्वतःचा कामधंदा सोडून घरी बसू नाही शकत. भीमाबाईला गमावल्यानंतर मला कुणासनी बी गमवायचं नाही आहे. कुणासनी भी गमवायचं नाही आहे. तुम्हा समद्यासनी समजलं असेल तरी भी, अन नाही समजलं असेल तरी भी.
महाराज, हा तर आपला विजय आहे. आणि मी तर असं म्हणेल की हा तुम्हा सगळ्यांचा विजय आहे. भीमरावचं पूर्ण कुटुंब आपल्याकडे येऊन आपल्या पद्धतीनुसार पूजा करणार. तर याचं तात्पर्य असं आहे की त्यांनी आपल्या संस्कृती, धर्म, पूजा पद्धतीला मानलं. आता यानंतर हे लोक कधीही मोठ्या मोठ्या गोष्टी करणार नाही आणि नाही कधी मोठं बनण्याचे प्रयत्न करणार. उद्या सकाळीच भीमाबाईची आत्मा आपल्या सगळ्यांना आणि या संपूर्ण गावाला सोडून निघून जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं इथे उरेल तो फक्त तुम्हा लोकांच्या धर्माचा विजय आणि वाढेल त्या लोकांशी जिंकण्याचा आत्मविश्वास. बोला सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. आत्मा, त्याच्या शांतीची प्रार्थना आणि त्याच्यासाठी त्यांच्या धर्माच्या कर्मकांडाचं थोतांड. त्यांच्या पूजा पद्धतीला माझा विरोध नाही आहे, पण मला ठाव आहे का आपण स्पृश्य जातीचं नाही. आणि ते आपली आई वारल्यानंतर बी तिला हे भासवत राहणार, सांगत राहणार का ते अस्पृश्य समाजाचे आहे आणि त्यांच्या शिवण्याने बी ते अशुद्ध होतात. कुणास ठाव का पूजा करणारा तिथंच आपलं शुद्धीकरण बी करल. मग आईला तर दुःखच होईल ना. भीम, मला बी नवल वाटत आहे की बाबांनी त्यांचं म्हणणं ऐकलं. नाही आनंदाता, यात बाबांची काय बी चूक नाही. बाबांना लय त्रास होतोय आणि त्यांना चूक बरोबर, योग्य अयोग्य पेक्षा आपली आणि कुटुंबाची चिंता आहे. रामजी, रामजी, हे रामजी. नाही 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 नाही, विदुर रामजी सकपाळ. कान उघड करून ऐक, लक्ष देऊ नाही. उद्या सूर्योदयासोबत तुझ्या बायकोच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा सुरू होईल. तर या समजे तुझ्या पुऱ्या कुटुंबासंग. आणि आनंदाता, आपल्याला आज रात्रीच खरं काय ते शोधावं लागणार. भीम, मी बाळादादाशी बोलतो. त्या दोन्ही भूतांना सांगावं लागणार आहे की आज रात्री लोकांना अजून घाबरवा, लोकांना अजून जास्त त्रस्त करा. म्हणजे जेव्हा उद्या पूजा झाल्यानंतर त्यांना त्रास देणारं कोणीही उरणार नाही. तेव्हा आपल्या पूजा विधीवर त्यांचा जास्त विश्वास बसेल. आजशी आज्ञा महाराज. बस आज त्या भीमाबाईच्या भूतापासून सांभाळून राहायचं आहे. आणि उद्या तर महाराज तसं बी पूजा करून तिला पळवून लावणार आहेत. भीमाबाईचं भूत, भीमाबाईचं भूत. इथं भी भूत आहे, तिथं भी भूत आहे. घाल, जेवढा धिंगाणा घालायचा असेल तेवढा धिंगाणा घाल. भीमाबाईचं भूत घाल धिंगाणा. उद्यापासून तुझा हा आत्मा काय आमचा महाराजांच्या कैदेत असेल. मग जा, पूजेची तयारी करा. जिथं जसं जवा पूजा करायला सांगाल तशी करू आम्ही. ते जसं म्हणतात त्यांना करू द्या. जर आपण त्यांच्या मनासारखं नाही केलं तर ती लोक रोज नवीन नाटक सुरू करतील. भीमाबाईला गमावल्यानंतर मला कुणासनी बी गमवायचं नाही आहे.
बाबा, मी असं नाही होऊ देणार. म्या माझ्या आईला त्यांच्या ढोंगीपणा पुढे असं लज्जित नाही होऊ देणार बाबा.